मित्रांनो नमस्कार. मी अरविंद आणि तुम्ही बघता बोल भाऊ अरविंद चव्हाण यासोबत. कारण का प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे दर आणि वेगवेगळे भाव आणि प्रत्येक वेळेस जनतेला खरं काय आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आजच्या घडीला प्रत्येकाला वाटते की डिझेलचा भाव काय आहे, पेट्रोलचा भाव काय आहे, हे खूप काही वाढ दरी चालू आहे. कोणी सरकारचा विरोध करतो, कोणी म्हणतो की हा सरकार डिझेल, पेट्रोल आणि गोरगरिबांना खूप काही सतवतो, गोरगरिबांना परेशान करून सोडतो. तर मित्रहो, एक नजर आपण टाकूया. मला पण असंच वाटलं, की पेट्रोल आणि डिझेलचं भाव एवढं वाढलं का? आणि हे वाढण्याचं कारण काय? आणि हे कधीपासून आहे? तर आपण काँग्रेस काळापासून तर बी-जे-पी काळापर्यंत आपण पूर्ण बघणार आहोत, की पेट्रोलचे दर. माझ्या मागे जे तुम्ही बघत आहात हे आकडे मी ज्यावेळेस मी सुरू केलो, त्यावेळेस मी आपल्याला दाखवतो. बघा, बी म्हणजे भारतीय जनता पक्षाचं या मागच्या वर्षीपासून आपण हे हे आकडे बघूया आधी. त्यानंतर काँग्रेसच्या आकडेकडे जाऊया. सगळ्यात पहिले बघितलं मुंबईमध्ये बघा आजचा दर पेट्रोल जे चालू आहे ₹111.12 पेट्रोल दर आहे आणि 97.78 हा डिझेलचा दर आहे. कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर 111.77% हा पेट्रोलचा दर आहे आणि डिझेलचं जर बघितलं तर हे हे 98 म्हणजे 98 प्रति लिटर 46 पैसा. त्यानंतर नागपूरचं जर बघितलं तर 111.70 पैसा एवढं रेट चालू आहे नागपूरचं आणि डिझेलचं जर बघितलं ₹98.76 एवढं चालू आहे. नंदुरबारचं जर बघितलं तर 111.71 तर ₹98.23 हा डिझेलचा भाव चालू आहे. तर त्याचप्रमाणे आपण नंदुरबारचं जर बघितलं तर हा आहे. नाशिकचं जर बघितलं तर ₹112 प्रति लिटर आणि 47 हे त्यांचं पैसा आहे आणि डिझेलचं जर ₹99 लिटर आणि 11 पैसा. त्यानंतर रायगडचं जर बघितलं 112.47 हे प्रति लिटर आणि 99.11 हा डिझेलचा प्रति लिटर. रायगडचं जर बघितलं तर 112.8 पैसा म्हणजे 112 प्रति लिटर 8 पैसा आणि डिझेलचं जर बघितलं तर 98 रुपये 70 पैसा असं चालू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं ₹111 69 पैसा आणि ₹98 40 पैसा हा डिझेलचं चालू आहे. त्यानंतर आपण कोल्हापूरचं जर बघितलं तर ₹111 पेट्रोलचं प्रति दर आहे आणि त्यानंतर 69 87 ते मग डिझेलचं जर बघितलं तर ₹98 प्रति लिटर 55. वाशिम जिल्ह्यात जर बघितलं ₹112 आणि टक ₹112 प्रति लिटर आणि 44 पैसा. त्यानंतर डिझेलचं जर बघितलं तर ₹98.17 पैसा याप्रमाणे चालू आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं ₹112.78 पैसा आणि डिझेलचं जर बघितलं तर 98.43 पैसा असं चालू आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण जर बघितलं तर ₹112 प्रति लिटर 48 पैसा आणि डिझेलचं जर बघितलं तर 99.16 पैसा. भंडारा जिल्ह्याचं जर बघितलं तर ₹112 प्रति लिटर 32 पैसा आणि डिझेलचं जर बघितलं ₹98 99 पैसे प्रति लिटर. चंद्रपूर जिल्ह्याचं जर बघितलं तर ₹111 प्रति लिटर आणि 79 पैसा आणि 98.49 हे प्रति लिटर प्रमाणे या पद्धतीनं रेट चालू आहे. गोंदियाचं वगैरे जर बघितलं, हिंगोलीचं ₹113 प्रति लिटर 17 पैसा आणि डिझेलचं जर बघितलं ₹99 प्रति लिटर आणि 83 पैसा. हिंगोलीचं जर बघितलं तर याचप्रमाणे आहे. जळगावचं जर बघितलं आपण तर ₹113 18 आणि पेट्रोलचं आणि ₹99 हे प्रति लिटरच्या हिशोबाने आपण जर बघितलं तर असा दर चालू आहे. तर मित्र या पद्धतीचं आपण या चालू दरचं जर बघितलं बी-जे-पी सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये की आजच्या कंडिशनमध्ये एवढं रेट का वाढतो. आता आपण जाऊया काँग्रेसकडे. बघा, काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव 2004 मध्ये काय भाव होतं हे आपण जाणून घेऊया. काँग्रेस काळामध्ये 2004 मध्ये ₹36 ते ₹40 पेट्रोलचं भाव होतं आणि डिझेलचं ₹30 होतं. ही आकडेवारी कशी वाढत आहे म्हणजे जसा काळ होतो त्या काळामध्ये लोकांकडे गाडी कमी होती आणि पेट्रोल डिझेलचं भाव कमी होतं. आज आपण बघतो गाड्यांची संख्या जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे आणि दर सुद्धा दिवसांदिवस वाढत आहेत. तर आपण सरकारला दोष देतो. सरकारला दोष न देता हे आकडे जर तुम्हाला जर कळाले आणि तुम्हाला जर समजलं तर नक्कीच तुम्हाला पण वाटेल की आजच्या कंडिशनमध्ये जो पेट्रोल डिझेलचा भाव आहे हा एकदम खरोखरच बरोबर आहे. 2004 मध्ये काँग्रेसच्या काळामध्ये
36 रुपये ते 40 रुपये पेट्रोलचा दर होता आणि डिझेलचा 30 रुपये होता. 2005 मध्ये जर बघितलं आपण 40 रुपये ते 44. बघा, डिझेल आणि पेट्रोलचा भाव वाढत आहे, इथं घटत नाही तर वाढत आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 2005 मध्ये 40 रुपये ते 44 रुपये पेट्रोलचं दर होतं आणि त्यानंतर आपण डिझेलचं भाव जर बघितलं 34, म्हणजे पहिले 30 वरून आता 34 वाढ झाली. त्यानंतर 2006 मध्ये जर आपण जर बघितलं पेट्रोल आणि डिझेलचं भाव तर 45 रुपये ते 47 झालं 2006 मध्ये. लक्ष द्या आकडेवारीकडे की वाढत आहे का घटत आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती झाली पाहिजे. त्यानंतर 2006 मध्ये 45 ते 47 झाले आणि डिझेलचा भाव 37 झाला, म्हणजे 34 पेक्षा 3 रुपयांनी महाग, म्हणजे वाढत गेलं. त्यानंतर 2007 मध्ये जर बघितलं आपण पेट्रोलचे दर तर 46 ते 49 रुपये पर्यंत गेलं 2007 मध्ये आणि डिझेलचा भाव 40, म्हणजे अजून 3 पैशांनी वाढ. हे बघा आकडेवारी वाढत आहे जसं जसं वर्ष वाढत आहे. 2008 मध्ये जर बघितलं आपण पेट्रोलचा दर 48 ते 52 रुपये, हे काँग्रेस काळातील आहे, मी आपल्याला दाखवत आहे हे 48 ते 52 रुपये. त्यानंतर डिझेलचा भाव 47, म्हणजे एकदम 7 रुपयांनी वाढ. तर याकडे तुम्ही लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, या प्रकारे नाही का भाव वाढत आहे, या भावाकडे तुम्ही लक्ष द्या. आपण म्हणतो सरकारांवर दोष देतो, सरकारांना आपण भांडत असतो, सरकारांना म्हणतो की नाही हा खूप चुकीचं आहे. परंतु त्यानंतर आपण जर बघितलं 2009 मध्ये आपण पेट्रोलचं जर भाव जर बघितलं तर 43 ते 45, म्हणजे इथं आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2008 मध्ये भाव वाढला होता आणि 2009 मध्ये कमी का झाला. तर कच्च्या तेलांचा साठा ज्या वेळेस 2009 मध्ये कमी झाला त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलांचं रेट कमी झालं, म्हणून नाही का हा रेट डबल कमी करण्यात आला. तर त्यानुसार 43 ते 45 रुपये पेट्रोलचं भाव करण्यात आलं आणि नंतर याच्यातून सुद्धा 3 रुपये कमी करण्यात आले डिझेलमध्ये, म्हणजे 44 रुपये प्रति लिटर झाला. त्यानंतर 2010 मध्ये जर बघितलं तर डबल पेट्रोल आणि पेट्रोलचा भाव 43 ते 45 कमी झाला होता. त्यानंतर अजून परत हा रेट 50 ते 55 वाढ झाला, म्हणजेच इथे कुठंतरी 5 ते 10 रुपयांनी वाढ झाला पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये सुद्धा इथे 6 रुपये ते 4 रुपयामध्ये इथं 49 प्रति लिटर झाला आणि असं वाढ झाला. त्यानंतर जर बघितलं 2011 मध्ये हा रेट वाढतच गेला, यानंतर रेट कमी झालाच नाही. कारण का आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणि कच्चा तेलामध्ये ज्या वेळेस रेट वाढत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आकडे वाढत असतात आणि त्यानंतर 2011 मध्ये 61 रुपये पेट्रोल ते 65 रुपये झाला. त्यानंतर इथे 60 डिझेलचा भाव 60 रुपये झाला, म्हणजे इथे 2 रुपयांनी वाढ झाला. आणि इथं सुद्धा जर बघितलं आपण तर 5 रुपये ते 4 रुपयांनी वाढ झाला. त्यानंतर 2012 मध्ये काँग्रेस काळामध्ये 2012 मध्ये 68 ते 70 रुपये डिझेलचं पेट्रोलचं भाव वाढ झाला आणि त्यानंतर इथं जर बघितलं आपण डिझेलचं भाव तर 5 रुपयांनी वाढ झाला, म्हणजे 11 आणि 12 मध्ये हे प्रत्येक 5 ते 10 रुपयांनी वाढ होत गेलं. त्यानंतर 2013 मध्ये जर बघितलं काँग्रेस काळामध्ये 72 रुपये प्रति लिटर 72 ते 74 रुपयांनी वाढ झाला, म्हणजेच यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक वर्षामध्ये 5-5 रुपयांनी वाढ होत गेलं. त्यानंतर हा डिझेलचा भाव फक्त तेवढाच राहिला त्या वर्षी, म्हणजे 65 रुपये. त्यानंतर जर 2014 मध्ये जर बघितलं काँग्रेस काळामध्ये सर्वात आखरी म्हणजे लास्ट, मित्रांनो काँग्रेस काळामध्ये जर सगळ्यात लास्ट 2014च्या नंतर बीजेपी सरकारची सत्ता आली आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव आपण सविस्तर सांगणार आहोत. तर काँग्रेस काळामध्ये 2014 मध्ये लास्ट भाव 75 ते 76 रुपये चालू होता, म्हणजे 2 रुपये ते 3 रुपयांनी वाढ झाला होता आणि त्यानंतर पेट्रोलचा भाव 1 रुपयांनी वाढ झाला होता, 65 ते 66 हा 2014 पर्यंत झाला होता. त्यानंतर बघा मुंबईमध्ये त्यावेळेस काँग्रेस काळामध्ये 75 ते 78 पेट्रोल आणि डिझेलचा भाव जर बघितलं 63 ते 66 हा डिझेलचा भाव होता काँग्रेस काळामध्ये. नागपूरमध्ये जर बघितलं तर 72 रुपये ते 75 रुपये हा रेट होता त्या पेट्रोलचा आणि डिझेलचा जर बघितलं तर 61 ते 64 रुपये प्रति लिटर असा डिझेलचा भाव होता. पुण्यामध्ये जर बघितलं आपण काँग्रेस काळामध्ये तर 73 रुपये ते 76 रुपये प्रति लिटर, तर त्यानंतर 62 ते 65 हा डिझेलचा भाव चालू होता. नाशिकमध्ये जर बघितलं तर 72 ते 75 रुपये पेट्रोलचा भाव आणि डिझेलचं जर बघितलं 61 ते 64 रुपये या दरांमध्ये होतं. तर मित्रांनो आता आपण बघूया 2014. आता आपण हा 25 आणि 26 बघितलं इकडं
25 आणि 26 मध्ये वाढ झालेलं, हे आकडे 25 आणि 26 मध्ये वाढ झालेलं बघितलं. हा काँग्रेस काळ. आता आपण बघूया 2014च्या नंतर. आता बीजेपी काळ 2014च्या नंतर 2024 पर्यंतचं रेट काय होतं आणि कसं दर वाढले आणि बाजारामध्ये जसं जसं कच्चा तेल जसं जसं वाढत होतं, जसं रेट वाढत होत्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये, त्याप्रमाणे रेट वाढवण्यात आलाय. प्रत्येकांना माहिती झालं पाहिजे की काय रेट चालू आहे, काय दर चालू आहे. यासाठी व्हिडिओ बनवण्याचा आणि लोकांना खरं सांगण्यासाठी मी प्रयत्न करतो की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. जर नक्कीच तुम्हाला माहिती जर आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर बघूया 2014च्या नंतर. आपण 2014च्या नंतरची आकडेवारी 2024 पर्यंत भारतीय जनता पक्षाने या दरामध्ये काय कसं वाढवले आणि कसं बाजारपेठचं भाव चालू होतं, आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये काय चालू होतं रेट, हे सगळं आपण सविस्तर कमीच्या वेळेस कमी, जास्तच्या वेळेस जास्त. आणि आजची परिस्थिती असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस भाव वाढत आहेत, म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा भाव वाढत आहेत. तर चला बघूया 2014च्या नंतर. तर मित्रांनो, आता बघूया आपण 2014च्या नंतर काय रेट होता. 2014च्या नंतर जर बघितलं, हे काँग्रेस काळामध्ये. आता 2014 मध्ये 75 ते 76. आता बघूया आपण बीजेपीच्या काळामध्ये. बघा, बीजेपीच्या काळामध्ये पेट्रोल आणि दर 2014 मध्ये 71 ते 76 हा पेट्रोलचा दर होता. आणि त्यानंतर डिझेलचं नाही का 55 ते 58 असा रेट झाला. त्यानंतर 2015 मध्ये जर बघितलं तर 62 रुपये 48 पर्यंत पोहोचला पेट्रोल. आणि डिझेल जर बघितलं तर 46 ते 53 रुपयापर्यंत डिझेल पोहोचला. त्यानंतर 2016 मध्ये आपण जर बघितलं तर 63, 62 ते 68 पर्यंत झालं. आणि त्यानंतर 63 ते 58 रुपयेपर्यंत पेट्रोलचं दर वाढलं. त्यानंतर आपण डिझेलचं जर बघितलं 46 ते 50 पर्यंत डिझेलचं प्रति लिटर झालं. तर 2017 मध्ये जर बघितलं तर 58 रुपये ते 68 रुपयेपर्यंत पोहोचलं. त्यानंतर पेट्रोलचं डिझेलचं जर बघितलं तर 50 ते 57 रुपये प्रति लिटर या प्रकारे झालं. 2018 मध्ये जर बघितलं तर 75 रुपये असं वाढ झाली पेट्रोलमध्ये. आणि त्यानंतर हळूहळू 2018च्या नंतर हे वाढ 100 पर्यंत आली. 2018 मध्ये पेट्रोलचं दर 75 झालं. त्यानंतर 2019 मध्ये 73 झालं. त्यानंतर म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये रेट वाढत होत तसं रेट वाढत होता आणि जसं कमी झालं तसं कमी. आणि आज डॉलरमध्ये आहे, तर डॉलर जसं कमी जास्त होतो त्याप्रमाणे रेट वाढत असतो. तर 2020 मध्ये बघितलं तर 70 रुपये प्रति लिटर. 2021 मध्ये जर बघितलं तर 90 रुपये प्रति लिटर. 2022 मध्ये बघितलं तर 97 रुपये प्रति लिटर. 2023 मध्ये बघितलं तर पेट्रोलचे दर 106 रुपये. आणि 2024 मध्ये जर बघितलं तर पेट्रोलचे दर 105 रुपये. आणि 2025 मध्ये जर बघितलं पेट्रोलचे दर 100 ते 105. आणि 2026चे आकडे पहिलेच मी तुम्हाला सांगितलं आहे. आता डिझेलचंही त्याचप्रमाणे 2018 मध्ये 66, 2019 मध्ये 67, 2020 मध्ये ज्यावेळेस दर कमी झाला त्यावेळेस परत 62 वर 2020 मध्ये 62 वर डिझेलचा भाव गेला. त्यानंतर 2021 मध्ये जर बघितलं तर 81 मध्ये गेलं. मित्रांनो, याच पद्धतीने आपण हे बघत आहोत की 2014च्या नंतर काय रेट झाला. तर 2014च्या नंतर जर बघितलं पेट्रोलचा दर 71 ते 76 रुपये प्रति लिटर झाला. त्यानंतर 2015 मध्ये 62 ते 68 रुपये प्रति लिटर झाला. 2016 मध्ये जर बघितलं 63 ते 58 रुपये प्रति लिटर झालं. 2017 मध्ये 58 ते 68 रुपये प्रति लिटर झालं. 2018 मध्ये 75 रुपये प्रति लिटर. तर 2021 मध्ये 81 वर आलं. मग नंतर रेट कमी होण्याचं काही कारणच नाही, कारण का दिवसेंदिवस मग डॉलर मध्ये कन्वर्ट होत गेलं आणि रेट वाढत गेलं. मग 2022 असो 90 रुपये, 2023 असो 94 रुपये, मग 2025 असो 2024 मध्ये 96 रुपये डिझेल प्रति लिटर. 2025 मध्ये 90 ते 101 रुपये प्रति लिटर. तर मित्र, या प्रकारे डिझेल आणि पेट्रोलचा भाव काँग्रेस काळापासून हळूहळू वाढत आजच्या कंडिशन मध्ये जो रेट आहे तो योग्य पद्धतीने वाढण्यात आला आहे. कारण सरकारने आज गाड्या प्रत्येक घरोघरी गाडी झाली आहे. प्रत्येकांना पेट्रोल आणि डिझेल वाढवणं आणि यासाठी अनेक तर आंतरराष्ट्रीय बाजार भावामध्ये वाढ खूप काही मोठ्या प्रमाणात होत आहे. तर सगळ्यांनी हे आकडे जर माहिती कळली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ प्रत्येक वेळेस मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि जे सत्य आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन.